त्यांनी शिक्षक बांधवांनो पहा, मंथन वेलफेअर फाउंडेशन संचलित मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2025चा इयत्ता दुसरीचा जो पेपर झाला, मराठी गणित इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे इयत्ता दुसरीसाठी एकच संकलित पेपर होता. त्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच या ठिकाणी हे जे 75 प्रश्न आहेत ते आपण सोडून घेऊया. पहा, प्रश्न पहिला व दुसरीसाठी सूचना आहे. खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. बघा, कशी ही मधमाशी उडत राहते झाडापाशी, या फुलावर त्या फुलावर बसते गाते गाणे जशी. गोळा करण्या गोड मधाला कंटाळा तो नाही तिजला. पोळे भरले गोड मधाने छोट्याशा या मधमाशीने, आळस तुम्ही करू नका मधमाशीचा धडा शिका. पहा, या ठिकाणी मधमाशी कुठे उडत आहे तर त्याचं उत्तर होतं पहा झाडापाशी. पहा, उडत राहते झाडापाशी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर वरील कवितेत मधमाशी कोणता संदेश देते आहे तर पहा, या ठिकाणी आळस तुम्ही करू नका मधमाशी धडा शिका, मधमाशीचा धडा शिका. म्हणजेच या ठिकाणी आळस करू नका हा संदेश त्या ठिकाणी मधमाशी देत आहे. पहा, म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 26 जानेवारी हा दिवस आपण कोणता दिवस म्हणून साजरा करतो तर त्याचं उत्तर आहे प्रजासत्ताक दिन म्हणजेच पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालील म्हणीमध्ये रिकाम्या जागी येणारा योग्य शब्द पर्यायातून शोधा. अंथरून पाहून पाय पसरावे म्हणजे पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. त्यानंतर खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. पहा, आता शुद्ध शब्द कोणता आहे तर चित्रकला म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी शोधा. पहा, म्हणजे योग्य अयोग्य असेल त्याच्या खाली अंडरलाईन करा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. पहा, अयोग्य जोडी म्हणजे कंटाळा थकवा ही अयोग्य जोडी आहे म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7 आणि 8 साठी सूचना आहे. खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. पहा, आता या ठिकाणी हा संवाद वाचायचा होता. काय रे गौरव, कोणाचा हा भोवरा? आई, अगं माझाच तो. अरे मी तर तुला फक्त पेन आणायला सांगितले होते, हा भोवरा कसा तुझ्याकडे? आई, उरलेले पैसे मोजत येत होतो. पैसे मोजल्यावर माझ्या लक्षात आले की दुकानदाराने 10 रुपये जास्त दिले होते. ते मी परत जाऊन त्याचे देऊन टाकले. तेव्हा त्यांनी खुश होऊन हा भोवरा मला बक्षीस दिला. किती गुणी आहे माझा बाळ. हा संवाद कोणामध्ये झाला तर आई आणि मुलगा म्हणजे पर्याय क्रमांक 1 या 7व्या प्रश्नाचं उत्तर होतं. गौरवने जास्त आलेले पैसे परत का केले? तो प्रामाणिक होता म्हणून. म्हणजेच या ठिकाणी 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 9वा प्रश्न आहे खालील पर्यायातून अनेक वचनी नसणारा शब्द शोधा. तर पहा, पिशव्या, पुस्तके, फळे, फुलपाखरू अनेक वचनी नसणारा शब्द आहे फुलपाखरू म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 9व्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं. त्यानंतर खालील वाक्यातून कोणते विरामचिन्ह वापरले आहेत? माणिक झोपेतून उठला. पहा, या ठिकाणी काय दिलंय, कोणतं विरामचिन्ह दिलंय? पूर्णविराम. म्हणजेच या ठिकाणी 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्णविराम. त्यानंतर 11वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? तर या ठिकाणी पहा, ती कोंबडी, ती चिमणी, बरोबर. हे ती म्हणजेच अ आणि ड म्हणजे फक्त अ आणि ड बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर आता या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे, कुत्र्याचं चित्र आहे आणि सोबत चित्र पहा. चित्रातील प्राण्याचा ध्वनिदर्शक शब्द पर्यायातून शोधा. पहा, आता कुत्रं काय करतं? भुंकतं म्हणून भुंकणे हा त्याचा काय आहे? ध्वनिदर्शक शब्द आहे म्हणजे 12व्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 13वा प्रश्न आहे खालील पर्यायातून वाक्प्रचार व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी शोधा. तर चुकीची जोडी आहे कौतुक करणे, धैर्य दाखवणे ही चुकीची जोडी आहे म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खालील पर्यायातून सर्वनाम शोधा. पहा, आता सर्वनाम शोधायचं तर तुम्ही हे सर्वनाम आहे म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 15वा प्रश्न आहे खालील शब्दातील शब्दाचा जोड शब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय शोधा. पहा, भाजीपाला असणं गरजेचं आहे म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 भाजीपाला असणं गरजेचं होतं. पहा, त्यानंतर पुढे आहे गणित विभाग. पहा, 25 प्रश्न आहेत, गुण आहेत 50. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर पहा, 1 2 3 आणि 4 त्रिकोण आहेत म्हणजेच या ठिकाणी 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 17वा प्रश्न आहे 10 रुपयाच्या 3 नोटा आणि 5 रुपयाची 4 नाणी मिळून किती रुपये होतील? पहा, आता 10 रुपयाच्या 3 नोटा किती झाले? 30 रुपये झाले.
आणि 5 रुपयाची 4 नाणी, 5 चोक 20 रुपये, 30 आणि 20 किती झाले 50 रुपये. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, खालील पर्यायातून योग्य जोडी शोधा. 7 दशक 5 एकक 57 होतात का नाही, तर 8 दशक 7 एकक 87 बरोबर, 8 दशक 80 आणि 7 एकक 7 म्हणजे 87. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, खालील प्रश्नात दिलेल्या संख्येच्या लगतची मागची विषम संख्या आणि पुढची विषम संख्या पर्यायातून शोधा. आता मागची विषम संख्या झाली 67 आणि पुढची विषम संख्या झाली 71, म्हणजेच या ठिकाणी 19व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 20वा, खालील प्रश्नात महिना व त्या महिन्यातील एकूण दिवस यांची योग्य जोडी शोधा. आता या ठिकाणी एप्रिलमध्ये किती दिवस असतात, 30 दिवस, डिसेंबरमध्ये 31 दिवस, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असतात, म्हणजेच या ठिकाणी जून हा महिन्यातील दिवस किती आहेत, 30 आहेत, म्हणजे योग्य जोडी जून 30 दिवस. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील सर्व संख्या सम आहेत, तर पर्याय क्रमांक 4, या 4 पर्यायातील 72 असतील, 18 असतील, 34 असतील, या संख्या सम आहेत. त्यानंतर अरविंदकडे 18 पंत्या व 6 आकाशकंदील आहेत, तर अरविंदजवळ पंत्यापेक्षा आकाशकंदील कितीने कमी आहेत, तर पहा आता यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येतं 12, म्हणजे 12ने कमी आहे. त्यानंतर खालील एकूण किती विधाने बरोबर आहेत. आता पहा या ठिकाणी 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 बरोबर आहे. 1 ते 100 अंकामध्ये 1 अंकी एकूण 9 संख्या आहेत बरोबर आहे. 100 ही सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे, चूक. 100 ही सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे, परंतु 2 अंकी नाही, हे 3 अंकी आहे, म्हणून या ठिकाणी 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधाने बरोबर आहेत. पहिले 2 अ आणि ब हे विधाने काय आहेत, बरोबर आहे. त्यानंतर 24वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू 4 कोण आहेत, तर ब आणि ड, म्हणजे पर्याय क्रमांक 4 ब आणि ड या आकृतीला 4 कोण आणि 4 बाजू आहेत. परवा रविवार होता, तर काल आणि उद्या यांच्यामध्ये कोणता वार येईल, पहा म्हणजे परवा रविवार होता, म्हणजेच या ठिकाणी मंगळवार आला, तर काल आणि उद्या यांच्यामध्ये कोणता वार येणार आहे, मंगळवारच येणार आहे, म्हणजे 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 26वा प्रश्न आहे, सोबत चित्ररूप माहितीमध्ये एका शाळेतील विविध खेळ खेळणाऱ्या मुलींची संख्या यावरून खालील प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलींची एकूण संख्या किती आहे. पहा आता मैदानी खेळ आपल्याला माहिती पाहिजे, तर क्रिकेट आणि फुटबॉल हे मैदानी खेळ आहेत. 1 2 3 4 आणि 5 6 7 8 9 10 11 आणि 12 किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, म्हणजेच या ठिकाणी एकूण संख्या येणार आहे 12, म्हणजे 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी उभ्या रेषा कोणत्या, अत्यंत सोपं आहे. उभ्या रेषा आपण जर व्यवस्थित बघितल्या तर उभ्या रेषा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहेत. या उभ्या रेषा येतात, म्हणजे 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता 65 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. आता पहा 65 ही संख्या पहा पर्याय क्रमांक 1 मध्ये लिहून दाखवलेली आहे. 65 ही संख्या अक्षरामध्ये, म्हणजे 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 29वा प्रश्न आहे, 25 15 35 या संख्येचा योग्य चढता क्रम पर्यायातून शोधा. चढत जायचं म्हणजे सगळ्यात लहान अगोदर, नंतर थोडी मोठी, नंतर सगळ्यात मोठी, म्हणजे 15 25 आणि 35, म्हणजे 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 30वा प्रश्न आहे, 30वा प्रश्न आहे, 6 व 9 हे अंक एकदा वापरून 60 पेक्षा मोठ्या एकूण किती संख्या तयार होतील. पहा 69 एक होईल आणि 96 एक होईल, म्हणजे 2 संख्या 60 पेक्षा मोठ्या तयार होतील. त्यानंतर 31वा प्रश्न आहे, खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत येणारे योग्य विरामचिन्ह ते योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. योग्य विरामचिन्ह नाही, तर खालील प्रश्नातील रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह वापरून शोधा. म्हणजे पहा 15 आहे आणि 9 आणि 6 किती होतात 15, म्हणजे बरोबरचं चिन्ह त्या ठिकाणी असणार आहे, म्हणजे 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 32वा प्रश्न आहे, खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. पहा 5 9 13, पहा 5 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 4 17 आणि 17 आणि 4 21, म्हणजे 17 या ठिकाणी असणार आहे, म्हणजे 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. तर पहा एकक स्थानी असणारा अंक बघायचा, इकडे 2 आहे, इकडे 8 आहे, इकडे 3 आहे, इकडे 5 आहे. कोणाच्या एकक स्थानच्या अंकाची किंमत मोठी आहे, तर 8, म्हणजेच त्या ठिकाणी 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18.
खालीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर सर्वात कमी येईल? तर पहा या ठिकाणी बेरीज केल्यानंतर लगेच लक्षात येतं आहे आपल्या की 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालीलपैकी कोणती वस्तू घसरत नाही? तर पहा आता चेंडू तो घसरतो का नाही तर घरंगळतो, म्हणून 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे आहे 36वा प्रश्न. खालील माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार कर. गौरवकडे 15 फुगे आणि नीताकडे 24 फुगे बेरजेचं. तर नीता व गौरव यांच्याकडे फुग्यांची एकूण संख्या किती? म्हणजे या ठिकाणी हे शाब्दिक उदाहरण तयार झालं. पुस्तकाचा पृष्ठभाग कसा असतो? तर पृष्ठभाग सपाट असतो पहा. त्यानंतर इथं सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक येईल? स्टार केलेला आहे पहा, इथं 2 घेतलं म्हणजे 8 आणि 2 10, 0 हाचा लेख, 3 आणि 2 5 आणि 1 6, म्हणजे या ठिकाणी 2 असणं गरजेचं आहे. म्हणजे 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 39वा प्रश्न आहे. 50 सेमी बरोबर किती? 50 सेमी पहा, 100 सेमी म्हणजे 1 मीटर होतो, तर 50 सेमी अर्धा मीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 21 वजा म बरोबर 21, तर म बरोबर किती? तर म बरोबर 0. त्यानंतर 41वा प्रश्न आहे. सोबतच्या चित्रातील शब्दाचे वर्णन करा, योग्य शब्द निवडा. पहा आता ही आईस्क्रीम दाखवली, ती कशी असते? कोल्ड असते, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे. त्यानंतर 42वा प्रश्न आहे. सोबतच्या शब्दकोड्यात दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी येणारे अक्षर शोधा. पहा या ठिकाणी TEN आणि NOSE, नोज आणि टेन अशा पद्धतीचं पर्याय क्रमांक 3 हे 42व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर सोबतच्या चित्रातील शब्दाचा यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा. पहा कोणती आहे? बॅट आहे हा शब्द. बॅटचा यमक जुळणारा शब्द कोणता आहे? कॅट. त्यानंतर खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरणे योग्य आहे? तर पहा, व्हेअर इज युअर स्कूल? व्हेअर म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? प्रश्नचिन्ह असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे वर्णानुक्रमे आहेत? पहा WXYZEFGH म्हणजेच या ठिकाणी बी आणि सी या दोन्ही पर्यायामध्ये त्या ठिकाणी जी अक्षर आहेत ती वर्णानुक्रमे आलेली आहेत. त्यानंतर पुढे आहे. खालीलपैकी कोणत्या महिन्याच्या नावाचे स्पेलिंग चुकलेलं आहे? तर डिसेंबरचं चुकलंय, DECE पाहिजे होतं, DECEMBR म्हणजे डिसेंबर या महिन्याचं नाव काय झालेलं आहे? चुकलेलं आहे. लॉयन या शब्दाच्या आवाजाला काय म्हणतात? रोर्स असे म्हटलं जातं, म्हणजे 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खालील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधा. रन आणि स्लीप, त्या ठिकाणी स्लीप पुढे दिसत आहे, तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. खालील शब्दाच्या यादीत एकूण किती शब्दांच्या शेवटी पी हे अक्षर आले आहे? पहा 1 2 3 4, 4 शब्दांच्या शेवटी काय आलेलं आहे? पी हे अक्षर आलेलं आहे. सोबतचे चित्र पहा, त्या चित्राच्या नावाचे योग्य स्पेलिंग पर्यायातून शोधा. FISH फिश बरोबर, म्हणजेच या ठिकाणी 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर रॉकेलला दूध म्हटले, दुधाला तेल म्हटले, तेलाला पेट्रोल म्हटले, पेट्रोलला दही म्हटले, तर चहा बनवताना आई कशाचा वापर करेल? पहा चहा बनवण्यासाठी काय वापरलं जातं? तर दूध वापरलं जातं. मग दुधाला काय म्हटलंय? तेल म्हटलंय, म्हणून या ठिकाणी 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर मला चित्र रंगायला आवडते या वाक्यात सर्वात जास्त अक्षरे असलेल्या शब्दामध्ये एकूण किती अक्षरे आहेत? पहा सर्वात जास्त अक्षर कोण रंगवायला? 1 2 3 4 आणि 5, 5 अक्षर त्या ठिकाणी आहेत, म्हणजेच या ठिकाणी 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 53वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या तारखेंना एकच वार असेल? तर 1 8 15 आणि 22, 7-7चा फरक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काय आहे? एकच वार असणार आहे. त्यानंतर खालील प्रश्नात गटात न बसणारं पद ओळखा. पहा आता या ठिकाणी वर्तुळच काढलंय, त्यानंतर पंचकोणामध्ये पंचकोण, षटकोणामध्ये षटकोण, मग चौरसामध्ये चौरसच असणं गरजेचं होतं, इथं त्रिकोण झालाय, म्हणजेच गटात न बसणारं पद आहे. पहा 55व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2. त्यानंतर विवेक केतनपेक्षा मोठा आहे, जतीन केतनपेक्षा हुशार आहे, समीर विवेकपेक्षा हुशार आहे, पण जतीनपेक्षा मोठा आहे, तर सर्वात हुशार कोण? तर त्याचं उत्तर आहे जतीन. त्यानंतर खालील संख्यामध्ये चुकीचे पद ओळखा. 3 3 1 3 7 3 3 9 3 चौक 12, म्हणजे या ठिकाणी तिथं 13 झाला आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला चुकीचं पद ओळखायचं होतं, म्हणजेच त्या ठिकाणी 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 58 प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत एकूण चौकोन किती? पहा आता हा एक चौकोन झाला, हा एक झाला, 2 झाले, हा 3
4 आणि हा मोठा एक 5, म्हणजेच या ठिकाणी 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे 5. त्यानंतर खालील प्रश्न आकृती आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आरशाची प्रतिमा पाहताना डावी बाजू उजवी, उजवी बाजू डावी हे करायचं, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर 60वा प्रश्न आहे, वरील इंग्रजी अक्षर मालिकेत डावीकडून 10व्या क्रमांकावर कोणते अक्षर येतं, तर त्याचा आहे पर्याय क्रमांक 4 जे हे अक्षर येतं. त्यानंतर खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधा. पोपट, चिमणी, कबूतर, कावळा. त्यानंतर या ठिकाणी 62वा प्रश्न आहे. हा जो 62वा प्रश्न आपण जर व्यवस्थित बघितला तर 3 रेषा आतमध्ये आहेत. मग 3 रेषा कोणत्याच्यात आहेत, तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या येईल. क्रमाने कोणती संख्या येईल. 3 नंतर 4 आलं, 4 नंतर 6 आलं, 6 नंतर 9 येणार आहे, म्हणजेच या ठिकाणी 63व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 64वा प्रश्न आहे, इरफान उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या उजव्या हाताच्या विरुद्ध बाजूला कोणती दिशा असेल. आता उत्तरेकडे तोंड करून राहिला, मग डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला डावा हात आहे, मग डाव्या हाताच्या विरुद्ध बाजूला हा हात म्हणजे कोणती दिशा आहे, पूर्व दिशा. खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. आता पाण्याचं प्रतिबिंब कसं दिसेल, या ठिकाणी वरची बाजू खाली, खालची बाजू वर, म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतर खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. या ठिकाणी स्वास्तिकचं चिन्ह आणि ते बाणफुलीचं चिन्ह त्या ठिकाणी काय होतंय, वाढत वाढत चाललंय. स्वास्तिक वाढली, नंतर काय वाढलं, ते फुली वाढली. आता या ठिकाणी स्वास्तिक वाढणार आणि फुली जशीच तशीच राहणार, म्हणजेच या ठिकाणी 66व्या प्रश्नाचा आहे उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 67वा प्रश्न आहे, सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. फक्त त्रिकोण आणि वर्तुळात सामायिक असणारा अंक कोणता. फक्त त्रिकोण आणि वर्तुळ. हे वर्तुळ आहे आणि हे त्रिकोण आहे, यांच्यामध्ये फक्त सामायिक कोण आहे, तर त्याचं उत्तर आहे म्हणजे या ठिकाणी सामायिक असणारा अंक आहे 7, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं 67व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 68 आणि 69 साठी सूचना आहे, खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. आता कात्री कापण्यासाठी आणि सुई शिवण्यासाठी 83 म्हणजे 8 त्रिक 24 आणि 59 म्हणजे 9×45 म्हणजेच या ठिकाणी 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती शोधा, ती देखील शोधलेली आहे, ती आहे पर्याय क्रमांक 2 तंतोतंत आकृती. आता 71वा प्रश्न आहे, फक्त आता 5च प्रश्न राहिलेले आहेत, तेवढे 5 प्रश्न नीट व्यवस्थित पहा. 71वा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 82 = 6, 70 = 7, 51 = 4 असे लिहितात, तर त्याच भाषेत 94 ही संख्या कशी लिहाल. आता या ठिकाणी काय केले, 8 - 2 6, 7 - 0 7, 5 - 1 4 असं लिहिलेलं आहे. तर 9 - 4 किती येईल, 5 येईल, म्हणजेच या ठिकाणी 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर रेहमानचे वय 31 वर्ष व त्याच्या आईचे वय 61 वर्ष आहे, तर दोघांच्या वयातील फरक किती. या ठिकाणी यांची वजाबाकी करा, 30 वर्ष वयातला फरक येणार आहे. त्यानंतर 73वा प्रश्न आहे, तुम्ही बागेत मोगऱ्याची सुंदर फुले पाहिली तर तुम्ही काय कराल, तर सर्व फुले तोडणार नाही, झाडांची सर्व पाने तोडणार नाही, झाडे उपटून घरी घेऊन जाणार चूक, तर फुले तशीच झाडावर ठेवणार, म्हणजेच 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 74वा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत कमळ 365, गजर 247 असे लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत मगर हा शब्द कसा लिहिणार. मगरसाठी म साठी काय आहे, 6 आहे, ग साठी काय आहे, तर 2 आहे, आणि र साठी किती आहे, तर 7 आहे, म्हणजे 627 ही संख्या त्या ठिकाणी अचूक असणार आहे. त्यानंतर 75वा आणि शेवटवा प्रश्न आहे, एका बागेत एकूण 17 झाडे रांगेत आहेत, त्या झाडाच्या मध्यभागी आंब्याचे झाड आहे, तर आंब्याच्या झाडाचा क्रमांक किती असेल. 17 झाडं आहेत, म्हणजे डाव्या बाजूला 8 झाडं, उजव्या बाजूला 8 झालं, 16 आणि शेवटमध्ये काय आहे 17वं झाड, म्हणजे 8 डाव्या बाजूला, उजव्या बाजूला 8,
म्हणजेच त्या ठिकाणी 9वा क्रमांक काय येणार आहे, आंब्याच्या झाडाचा मध्यभागी असणारा, म्हणजेच 75व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 9. अशा पद्धतीने आपण इयत्ता दुसरीची ही जी मंथन वेलफेअर फाउंडेशनची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका उत्तरासह पाहिलेली आहे. ही सर्व उत्तरं तुम्ही चेक करा आणि अशी एकदम अचूक असणारी ही उत्तरसूची तुम्ही पाहिली त्याबद्दल सर्वांचं आभार. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्ही पेन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.